चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते रहा बागपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। राह कुर्बानियों की न वीरान हो, तुम सजाते ही रहना नए काफिले। फतेह का जश्न इस जश्न के बाद है, जिंदगी मौत से मिल रही है गले। बांध लो अपने सर से कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। खींच दो अपने मुंह से जमीन पर लगी, इस तरफ आने पाए न रावण कोई। तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे, छूने पाए न सीता का दामन कोई। राम
तुम्ही लक्ष्मण साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है तो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है तो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। संतोष माडिक हे माझे चुलतेच, नात्याने चुलतेच लागते ते लहानपणापासून इतके म्हणजे ही होते त्यांच्याबद्दल, म्हणजे कुणाच्याच मनात कधी ही नाही आलेलं। त्यांचं शिक्षण हे सैनिक स्कूलमध्ये झालं। त्यांची मनात एकच इच्छा होती की आर्मी जॉईन करून अफसर बनायचं, मोठ्या पदावर जाऊन आपल्याला आपल्या गावासाठी काही करता येईल, किती जास्तीत जास्त किंवा जनतेसाठी आपल्याला किती काय करता येईल, ह्या हमेशा ह्याच्यासाठी ते तत्पर राहिलेले आहेत। आणि त्या पद्धतीने त्यांनी सैनिक स्कूलमधून अफसर पदवी मिळवली। अफसर पदवी मिळवून एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढी उच्च पदवी ही केली की आजपर्यंत असे म्हणजे कितीतरी मेडल्स वगैरे त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वबळावर प्रत्येक ह्याच्यामध्ये स्वतः धाडसीपणानं सध्या कोणतेही कार्य त्यांनी धाडसीपणानं केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांच्या प्रमोशन किंवा बढती एवढ्या स्पीडमध्ये झाली, त्यांना अजून पुढं भरपूर काही करायचं होतं। त्यांनी फौजमध्ये असताना योगा क्लासेससुद्धा फौजमध्ये त्यांनी लागू केल्या। तसंच गावासाठी सुद्धा त्यांनी एक प्रोग्राम राबवला होता योगाचा, एक आठवड्याचा। त्यांचा स्टाफ आला होता, त्यांचा स्टाफ सुट्टीवर असताना त्यांनी बऱ्याच लोकांना एकत्रित करून हा प्रोग्राम आमच्या शेजारी राबवलेला आहे। ते आत्ता डिसेंबरमध्ये सुट्टीला येऊनसुद्धा त्यांनी आणि ह्याच्यामध्ये प्लॅनिंग करून किती ह्याच्यात काही आपल्याला एक्स्ट्रा अजून काही करता येईल का, लोकांसाठी हमेशा ते तत्पर राहिले आहेत। लोकांसाठी कधीसुद्धा किती म्हणजे त्यांच्या मनामध्ये ही होते ते कधी शब्दात सांगू शकत नाही। त्यांना म्हणजे कसं एक आर्मीवाल्याचं वीरमरण हे शहीद हे सगळ्यात गोल्ड मेडल मानलं जातं आणि ते सध्या कळाल्यानंतर आमच्या मनात म्हणजे इतकं ही झालेलं आहे की ते शब्दात कुणीच सांगू शकत नाही। आणि अशा चांगल्या माणसासाठी म्हणजे कुणावर विश्वास तर बसलाच नाही, कारण काल संध्याकाळपर्यंत आम्हाला विश्वास बसला नाही। पण ज्यावेळेस क्लिअर बातमी आली त्यावेळेस सगळ्यांना ज्यावेळेस समजलं तर एकदम सगळ्यांचं म्हणजे कसं विश्वासच उडून गेला। स्वतःच्यावर विश्वास नाही की एक
कानावर म्हणजे स्वतःच्या ऐकलेला विश्वास बसणार झाला की असं झालेलं आहे ते. संतोष हा अतिशय जिद्दी मुलगा होता आणि तो सैनिक स्कूलला गेल्यापासून त्याची एक महत्त्वाकांक्षा होती की मी देशसेवेसाठी आर्मीमध्ये ऑफिसर बनून जाणार आणि जनरल होऊन आर्मीचं कमांड करणार. आणि ऑलवेज हॅपी चॅप्स. त्याच्या चेहऱ्यावर कधी नैराश्य दिसत नव्हतं आणि तो नेहमी म्हणायचा, यस आय विल बिकम ऑफिसर अँड आय विल डू ए कमांड ॲट आर्मी. आणि त्याची आता बोला होता आपण आपल्या ह्याच्याबरोबर आपल्या गावाचा बी विकास केला पाहिजे. आपल्या गावात त्याचा एक जिद्द होती की आपलं गाव एक आदर्श गाव म्हणून असं बनवूया. आणि मी आता सुट्टी येणार आहे, तो आता मध्ये येऊन गेला त्यावेळेला बोलला मी आता 1 महिन्याची सुट्टी येणार आहे. एवढं बोलून गेला. नंतर म्हणलं आपण प्लॅनिंग करू, काय काय करायचं, कसं नियोजन करायचं. आणि त्याला एक तो सर्व लहान मुलांना आणि गावकऱ्यांना अतिशय प्रेमळ होता. तर तो सर्वांना कुठलीही अडचण असली काय असले तर सहकार्याची भावना त्याच्यामध्ये अतिशय हे होती. कुठल्याही गोष्टीत त्याच्याकडून होईल तेवढं सहकार्य तो करत असे. लोकांना, मुलांना, सर्वांना तो त्याच्या परीनं गायडन्स करत असे. बस हीच मला त्याची आठवण येते. आणि तो अतिशय जिद्दी होता. नैराश्य कधी त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. ऑलवेज स्माइलिंग चॅप, एवढं मी बोलू शकतो त्याच्याबद्दल. माझं नाव अर्जुन रामचंद्र घोरपडे. मी बी एक्स नेवल पर्सन आहे. आणि त्याने बॉक्सिंगचे फोटो बघितल्यानंतर त्याने बॉक्सिंग ग्लोव्ज मला आणायला सांगितले होते. जेव्हा मी सैनिक स्कूलमध्ये त्याला भेटायला गेलो तो मला खायला वगैरे काही नको, मला बॉक्सिंग ग्लोव्ज घेऊन या. आणि ही बिकम ए गुड बॉक्सर ऑल्सो. ही इज बिकम गुड कमांडर अँड ही बिकम व्हेरी गुड कमांडिंग ऑफिसर इन हिज फील्ड. संतू, त्याला आम्ही मित्र सगळे त्याला प्रेमाने संतू म्हणायचो. आमच्यासाठी तो एक इन्स्पिरेशन होता आणि इन्स्पिरेशनच राहील. प्रत्येक गोष्टीत आम्ही स्कूलमध्ये खेळलो असेल, कॉलेजमध्ये काय ॲक्टिव्हिटीज प्रोग्राम केले असेल, तो सगळ्यांमध्ये पुढे असायचा. ऑलवेज ही यूज टू लीड अस. ही वॉज अ ग्रुप कॅप्टन इन NCC. तो कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होता. प्रत्येक ठिकाणी तो त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असायचा. त्याला नेहमीच लीड करायला आवडायचं आणि त्याचं आर्मीत जाणं हे त्याचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं. आणि आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. सर्व मित्रांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे. आठवणी तर खूप साऱ्या आहेत. तर जवळची आठवण म्हणजे तो 2 वर्षापूर्वी पुण्यात कोर्स करायला आलेला. त्याला रोजच एव्हरीडे प्रत्येक दिवशी त्याला एक्झाम असायची. आम्ही कॉलेजमध्ये असताना नेहमीच म्हणायचो की पढाई करके कौन सा बडा तीर मारोगे. आणि त्याचा अभ्यासाचं आम्ही डिस्टर्ब केलं आणि त्याला फिरायला आम्ही मित्र घेऊन खडकवासला धरणाला फिरायला घेऊन गेलेलो आम्ही सर्वजण. संतोष माझा लहान भाऊ असला तरी तो माझा गुरु समान तो होता. मी प्रत्येक अडचणीत त्याच्याशी डिस्कस करून माझे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. कारण त्याचे सगळे पॉझिटिव्ह थिंकिंग असल्यामुळे येणारी अडचण तो लगेच सॉल्व करून सांगायचा आणि मला पुढं गायडन्स द्यायचा. त्यामुळं प्रत्येक गोष्टीत तो माझा गुरु होता. आणि माझ्या वडिलांकडून मी कष्ट कसं करायचं हे शिकलो, पण माझ्या भावाकडून मी कसं वागायचं ते मला त्यानं शिकवलं. आणि कोणतीही गोष्ट करताना भली त्याची ड्युटी असेल, लहान मुलांशी खेळणं असेल किंवा कुठेही असेल, सगळ्यांना पुढं घेऊन तो प्रत्येक ॲक्टिव्हिटी करायचा. कधी पाठीमागं नाही राहिला, तुम्ही खेळा मग मी येतो असं नाही. सगळ्यांच्या पुढे तो असायचा आणि मग त्याच्याबरोबर बाकी सगळे असायचे. आणि कुणालाही त्यानं असता कधीही कुणाला दुखवलेलं नाही आयुष्यात. ज्याला जेवढी सहकार्य करता येईल तेवढं त्यानं केलेलं आहे मॅक्झिमम. आणि असा भाऊ मला मिळाला हे माझं स्वतःचं भाग्य समजतं.
माझ्या आयुष्यात मला तो लाभला आणि त्याला मी कधीच विसरू शकत नाही. त्याच्या आठवणीने आणि त्याच्या विचारांनी मी पुढे वाटचाल करेन. संतोष लहानपणापासून आम्ही एकत्र जसं खेळलेलो आहे. नदी पोहायला जायचं, ओढ्या पोहायला जायचं. सातारला शाळेला असायचा, पण ते सुट्टी दिवशी इकडे आमच्या गावालाच राहायचा कायम. म्हणजे दिवाळी सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर भरपूर दिवस काढलेले आहेत बरोबर एकत्र खेळून. चांगला स्वभावाला बिवाला बेस्ट माणूस होता, चांगला होता पोरगा. काय वाटतं त्याच्या जाण्याबद्दल, काय वाटतं तुम्हाला? जाण्याबद्दल आता खंत व्यक्त होतीच की, ती काय सर्वांनाच होती, त्याच्या आम्हाला पण होती. त्याच्या आठवणी आता काय आठवून नुसत्या आठवणीतच ठेवायच्या. अत्यंत मनमिळाव असा स्वभाव असणारा संतोष महाडिकचं म्हणजे टोपण नाव बाळा असं होतं. या बाळा नावानं सगळ्यांना ओळखायचे ते. तर शेणा मातीत खेळलेला अक्षरशः सर्वसामान्य गावचं जे बालपण असतं त्यात त्यानं ते घालवलेलं आहे. हा शेणा मातीत खेळलेला जो तारा आहे, आकाशाला गवसणी घालून जरी आला तरी त्याचे पाय हे जमिनीवर असतो आहेत अजून होते. तर असा हा तारा परत ह्या वसुंधरेपोटी जन्म घ्यावा हीच आमची ईश्वरचरची प्रार्थना. सातारा जिल्ह्यातनं अनेक वीरत्न दिलेले आहेत या भारत देशाला आणि आमच्या जवळचा जो सवंगडी होता लहानपणीपासून खेळणारा, अजून अभिमान आम्हाला वाटतोय. आम्हाला जे काही देशासाठी करता आलं तर आम्ही नक्कीच करू. तो सार्वजनिक गोष्टी, यात्रा असू द्या, तुमचे सार्वजनिक कुठलेही उत्सव असू द्या, या सर्वांमध्ये तो सहभागी व्हायचा, मनापासून सहभागी. आणि नुसतं मनापासून नाही तर पैशानं सुद्धा, आर्थिकसुद्धा तो सहभागी व्हायचा. आणि कुठं नवरात्रीचे उपवास असू द्या, 9 दिवस ते उपवास आमच्या मंदिरात येऊन आर्यामध्ये आला तर 9 दिवस उपवास धरायचा, 9 दिवस मंदिरात बसायचा. आणि सर्व्हिसला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी ते कंटिन्यू चालू ठेवलं होतं. 9 दिवस त्यांनी तिकडं सुद्धा उपवास तसेच धरले होते. आणि इकडं आयला सांगितलं होतं तू मंदिरातले जे काय पूजा अर्चा असतील त्या तो इकडं पूर्ण कर, मी तिकडं ते उपवास धरतो 9 दिवस. म्हणजे एवढं तो ह्याचा होता. आणि तो आल्यानंतर मिलिटरीतून आला किंवा भेटल्यानंतर जर वयस्कर माझ्यासारखा जर माणूस त्याला भेटला तर पहिला तो पाया पडणार, एवढा तो म्हणजे त्याचा स्वभाव जे अत्यंत मनमिळावं, धाडशी, असं अतिशय विनम्र असा स्वभाव त्याचा होता. आणि त्यामुळं तो सर्वसामान्यामध्ये सहज मिसळायचा. मग लहान मुलं असू द्या, मोठी माणसं असू द्या, त्याला कोणी तो सहज बोलायचा. जरी वयस्कर आला तरी त्याच्याशी हाक मारणार, लहान मुलगा आला तरी त्याला हाक मारणार. मनमिळावं स्वभावाचा आणि सगळं सार्वजनिक ह्याच्यात सुद्धा तो हिरारीनं भाग घ्यायचा. तुम्ही काय सांगाल? लहानपणापासून आत्तापर्यंत जे संतोष महाडिकने जे गावासाठी आणि आपल्या भागासाठी जे नाव कमवलं ते म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखं नाही. मी आणि आमचे जेवढे सहकारी आणि याच्यामधून त्यांनी देशासाठी प्राण वाहणारे असे सातारा जिल्ह्यातले बरेचसे शूरवीर होऊन गेले. पण संतोष एक असा वेगळा होता की जेणेकरून तो आपल्या गावासाठी आणि आपल्या भागासाठी जे कोण जवान आहेत त्यांना धाडस देणे, पराक्रम आणि एक मॅन पॉवर देऊन गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट अशा पद्धतीत तो एकमेकाला उत्साहित करत होता. आणि प्रत्येक धार्मिक कामामध्ये तो सदैव पुढं होतात. त्यामुळं आम्ही अशा संतोष महाडिकला कधीच विसरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानपणापासूनच आमच्यावर खेळलेला आहे. त्याला म्हणजे फोर्समध्ये जाण्याची जास्त आवड होती. लहानपासून खेळण्याचे फिजिकल वर्क त्याला जास्त आवडायचं. कुठेही असू द्या, म्हशीकडं गुरांकडं असलेलं असू, माळा रानात कुठेही असू दे, खेळधूप त्याला खूप आवडायचं. लहानपणापासूनच म्हणजे प्रेमानं राहणं, सगळ्यांशी एकत्र मिसळून राहणं, मोठ्या म्हणजे वडीलधारी माणसांचा आदर करणं हे त्याच्या मनापासूनच पण पहिल्यापासूनच मनामध्ये होतं किंवा म्हणजे पहिल्यापासून त्या संस्कारामध्ये होतं. लहानपासून तो आमच्यावर खेळला. जाताना भरती होऊन आला तरी म्हणजे ह्याच्यात सुट्टीमध्ये आला तरी आम्हाला फिजिकलसाठी चला उठा लवकर जायचे खेळायला, आपल्याला सकाळी रनिंगला जायचे, फिजिकल वर्कसाठी जायचे. पहाटे 5-5 वाजता मित्रांना फोन करून बोलवून ग्राउंडवर लवकर या अशी सगळ्यांना सूचना देऊन स्वतः फिजिकल घ्यायचा, सर्व काही आपल्याबरोबर मित्रांबरोबर मेहनत करायचा. लहानपणापासून आम्ही एकामेकाला ओळखतो, पण त्याची आणि माझी जिगरी मैत्री आणि माझ्या भावासमान हे जे नातं आहे हे आमचं कॉलेजमध्ये घडून आलं. एक आठवण सांगावीशी वाटते की काही क्षण माझ्या जीवनात असे आले की एक एक करून सगळे सोडून गेले मला. आणि मी त्याच्या घरी गेलो होतो, मला त्यांनी बोलवून घेतलं आणि मी त्याला एवढंच म्हटलं की यार माझ्याकडे आता काही बॅकअप राहिलेलं नाही आहे. तर त्यांनी मला त्यावेळेस म्हटलेलं होतं की डोंट एव्हर थिंक that you don't have a backup
till your smart is alive. I'll be with you till my last breath. आणि त्याच्या भरोश्यावरती आजपर्यंत आम्ही टिकून राहिलो होतो की इथून पुढे जे काय करायचं ते सोबत करायचं. ही त्याची शेवटची आठवण होती.